नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी मोठी बातमी। ही मोठी बातमी कोणती आहे? तलाठी भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी। कारण की गव्हर्नमेंट हे जे आहेत हे गव्हर्नमेंट रिसेंटली जर पाहिलं तर गव्हर्नमेंटने एक परिपत्रक काढलेलं आहे। आज ते परिपत्रक जे आहे ते परिपत्रक मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो, कारण की त्या परिपत्रकच्या बेसवर तुमचे जे मोटिवेशन जे आहे ते मोटिवेशन इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहेत। तर ऍक्च्युअली हे परिपत्रक कोणतं आहे? सरकारी आदेशावर आधारित कोकण विभागात 81 जागा कन्फर्म झालेल्या आहेत। सर वाढेल का? हा प्रश्नार्थक चिन्ह तयार होतो, पण 81 जागा हे कन्फर्म आहेत, हे बदलणार नाही। ऍक्च्युअली इतर पदांसाठी पण या ठिकाणी त्या परिपत्रक मध्ये मेन्शन केलेलं आहे। अगदी बरोबर। माय डिअर फ्रेंड, विदर्भ सरळ सेवा आपला जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये स्पेशली तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। सर गुड न्यूज कोणती? 26 आणि 27 जानेवारी या 2 दिवसात 25% विशेष ऑफर। म्हणजे सपोज 2000चा जो कोर्स आहे तो 1500 रुपयात तुम्हाला मिळणार आहे। स्पेशली हा जो कोर्स तलाठी भरतीचा कोर्स 2 दिवसात नक्कीच तुम्ही परचेस करून घ्या। या कोर्स मध्ये स्पेशल काय राहणार आहे? कारण की या कोर्स मध्ये डिटेल मध्ये जे आहे ते प्रत्येक विषयाचे डिटेल मध्ये, म्हणजे आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी डिटेल मध्ये जो काही सिलेबस आहे आणि पीवायक्यूज एक YouTube आणि सोबत ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि एकदम रिसेंटली जर पाहिलं तर अप टू डेट वर सिलेबस त्या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाहेरचा नक्की काहीच येणार नाही। त्या कोर्स मधूनच तुम्हाला A to Z जे आहेत त्या कोर्स मधूनच पेपर येण्याची पॉसिबिलिटी आहे। आणि त्या कोर्स मध्ये कंबाईन मधून शिकवणारे ज्या एक्सलंट फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टी त्या कोर्स मध्ये आहेत। ही एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी। अगदी बरोबर। तर त्याचप्रमाणे इथे बघा, हा परिपत्रक आहे ज्याची तुम्ही वाट बघत आहात। हा परिपत्रक आहे। आता परिपत्रक बद्दल एक विशेष म्हणजे मला जी काही माहिती आहे त्या माहिती बद्दल सांगतो की ऍक्च्युअली हा जो परिपत्रक असतो या ठिकाणी याला एक स्टँडर्ड लँग्वेज मध्ये लेटर हेड असं म्हणतात। आता लेटर हेड मध्ये ऍक्च्युअली हे जे काही की पॉइंट्स आहे जे तुमच्या मनात चालू आहे त्याच्याबद्दल पहिल्या नंबरचा की पॉइंट, सर परिपत्रक कुणाचं आहे आणि परिपत्रक कोणाला पाठवलेले आहेत आणि मुख्य विषय काय त्या परिपत्रकाचा, सोबतच परिपत्रक का बरं दिलेलं आहे आणि नंतर कोणती माहिती द्यायची आहे, माहिती कुठे पाठवायची आहेत आणि सोबत परिपत्रकाचा उपयोग आम्हाला कोणता फायदा होणार आहे। लेटर हेड मध्ये विशेष जर सांगायचं झालं तर या लेटर हेड मध्ये पाठवणाऱ्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन या जागेवर असते आणि कोणाला पाठवायचं आहे ती या जागेवर असते। अगदी बरोबर, राईट। तर या परिपत्रकाचा एकदम शॉर्टकट मध्ये मी काही की पॉइंट्स काढलेले आहेत, त्या की पॉइंट्सच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। इथे बघा, बिफोर दॅट माय डिअर फ्रेंड, एकूण 1700 प्लस तलाठी भरती खरंच येणार का? त्याच्यापैकी 81 जागा ऑलरेडी आलेल्या आहेत, कोकण विभागाने डिक्लेअर केलेल्या आहेत। म्हणजे हे क्लिअर झालं की जागा 100% येणार आहेत। याच्याबद्दल अजिबात तुम्ही डाऊट ठेवू नका। सर कन्फर्म झालेला आहे। तर हा जो परिपत्रक आहे तर या परिपत्रक हा कोकण विभाग न्यू मुंबई म्हणजेच नवी मुंबईच्या हा म्हणजेच परिपत्रक आहे, यांना पाठवण्यात आलेला आहे। सर याचा विषय काय, सब्जेक्ट काय? तर सब्जेक्ट माय डिअर फ्रेंड, कोकण विभागातील तलाठी भरतीच्या 81 जागा, सोबतच इतर जागा पण आहेत, पण 81 कन्फर्म झालेल्या आहेत, राईट। मग त्याचप्रमाणे इथे बघा, कोकण विभागातील महसूल प्रशासनाअंतर्गत विविध कार्यालयामध्ये तलाठी पदांच्या 81 रिक्त जागा, राईट, असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे या परिपत्रकावरून। यासोबतच गट क आणि गट ड संवर्गात इतर पदावर ही रिक्त जागा अस्तित्वात असल्याचे निदर्शनात आलेले आहे। म्हणजे तलाठी कन्फर्म, च्या सोबत गट क गट ड हे क्लिअर आहेत, राईट।
आणि सोबतच काय करायचंय, बाकीचं जे आहे सदर रिक्त पदांची माहिती अधिकृत नोंदी किंवा शासनाच्या पत्रव्यवहारावर आधारित असून आणि आगामी भरती म्हणजे स्पेशल रिक्रुटमेंट नाही आहे बरं, हे पहिले क्लिअर करून देतो की सर 81 जागा आहेत, मग कोकण विभागच कंडक्ट करणार आहे, नाही, अजिबात नाही. म्हणजे जी भरती येणार आहेत, कोणती भरती येणार आहेत, ही 1700 पदांची जी भरती येणार आहे, या भरतीमध्ये हे 81 पद मेन्शन राहणार आहेत. म्हणजेच गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंट आपल्या कामाला लागलेलं आहे, तुम्ही पण आपल्या कामाला लागा. मग आपल्या कामाला लागण्यासाठी ऍक्च्युली आपल्या ठिकाणी इथे बघा, एक अजून सांगतो, हे डिटेलमध्ये थोडं ब्लर दिसत असेल तुम्हाला, याची जी पीडीएफ आहे, याची पीडीएफ आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, त्या टेलिग्राम चॅनलवर इथे बघा विदर्भ सरळ सेवा नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर ही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जो काही परिपत्रक आलेला आहे त्याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आणि सोबतच सर तयारी कशी करायची, तर ठीक आहे की 1700 पद हे कन्फर्म तुमच्या म्हणजेच म्हणण्याप्रमाणे आम्ही ऐकून घेतो आणि क्लिअर आहेत की ओके सर, नो डाऊट. बट या परिपत्रकाच्या बेसवर तुम्हाला जर तयारी करायची असेल तर सुरुवातीला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचा आणि हा लोगो आहे का तो चेक करायचा आणि हा लोगो दिसल्याच्या नंतर डाउनलोड करा. त्या डाउनलोड केल्याच्या नंतर माय डिअर फ्रेंड, तुम्हाला ही एक तलाठी भरती 2026 ची बॅच 1 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. प्रत्येक विषय त्या बॅच मध्ये ऑलरेडी चालू झालेला, बॅच पूर्ण नाही झाली, जवळपास 10 ते 20% झालेली असेल, बट ते 10 ते 20% रेकॉर्डेड स्वरूपात. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, जर तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर डाऊट सेशन असतात, त्या डाऊट सेशन मध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाणार आहेत. राईट सर, ते जे 81 जागा तुम्ही बोलले होते खरंच आहे का, इथे बघा, ज्याला आपण तलाठी म्हणतो त्या तलाठीचं नाव बदललेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी या नावाने ओळखल्या जाणारा हा पद आहे. आणि एकूण पद किती आहेत, 81 पद आहे ग्राम महसूल अधिकारी. गट क संवर्गात येतो हा, राईट. आणि बाकीच्या सोबतच डिफरंट पोस्ट आहे. म्हणजे इथे जर बघितलं तर मंजूर झालेले पद त्याच्यापैकी भरलेले पदे आणि रिक्त पदे, त्या रिक्त पदेमध्ये वेगवेगळे पद आपल्याला दिसत आहेत. त्याच्यापैकी तलाठीच्या 81 जागा ह्या कन्फर्म झालेल्या आहेत. तर तुम्ही पण तुमची पोस्ट कन्फर्म करण्यासाठी ऍक्च्युली आपल्याकडे आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ती जी ऑफर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्या ऑफरचा पूर्ण फायदा घ्या तुम्ही. आणि त्या ऑफरच्या बेसवर 25% डिस्काउंट मध्ये नक्कीच रजिस्ट्रेशन करा. डेट कोणती आहे, 26 आणि 27. ओके, तर या ठिकाणी आपण इथे थांबूया.